Place A and B are 30 km apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on a bike. At the same time, Joseph starts from B on a bike, travel towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in opposite direction, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Joseph and Hamid. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये असलेला फर्स्ट प्रॉब्लेम सेट मध्ये लास्ट क्वेश्चन नंबर 6. ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन यावर हा आधारित आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे की जे स्पीड बेस्ड प्रॉब्लेम्स असतात, सायंटिफिक फॉर्म्युलावर आधारित असणारे प्रॉब्लेम्स, हे आपण कसे सोडवणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओ लेक्चर मधून खास शिकायचं आहे. तर पहा, प्रॉब्लेम मी आताच वाचून तुम्हाला दाखवलेला आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये 2 कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन्स प्रमाणे मी फिगर या ठिकाणी काढलेली आहे. तर या फिगरच्या आधारे फर्स्ट आपण प्रॉब्लेम अंडरस्टँड करून घेऊया. हमीद अँड जोसेफ they start traveling on a straight road in opposite directions. म्हणजे हमीद ए पासून उजव्या दिशेला ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो, तर जोसेफ हा बी पासून डाव्या दिशेला ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो. ह्या ट्रॅव्हल करत असताना दे बोथ रीच ॲट अ पॉइंट सी. या पॉइंट सी वर ते एकमेकांना भेटतात आणि ह्यांची भेट 20 मिनिटामध्ये होती. 20 मिनिट म्हणजे किती? तर 20 भागिले 60 तास. जेव्हा केव्हा तुम्हाला मिनिट हा हवर मध्ये कन्वर्ट करायचा असतो त्यावेळेस त्याला 60 ने डिवाइड करा, कारण एक हवर मध्ये 60 मिनिट्स असतात. सो मिनिट डिवाइडेड बाय 60 इट इज इक्वल टू हवर्स. लक्षात आलंय सर्वांच्या? तर अशा पद्धतीने 20 मिनिट म्हणजे 20/60 दॅट इज 1/3 हवर्स. म्हणजे 1/3 हवर्स मध्ये ते एकमेकांना सी पॉइंट वर भेटतात. इथं तर ए आणि बी हे जे डिस्टन्स आहे दॅट इज 30 किलोमीटर. इथं लिहून ठेवलेले ए बी डिस्टन्स हे 30 किलोमीटर आहे. सो दिस इज अवर फर्स्ट कंडिशन. नेक्स्ट थिंग आहे, सेकंड केस मध्ये हमीद त्याच दिशेने ट्रॅव्हल करतोय, मात्र जोसेफ त्याच्या ट्रॅव्हलिंगची डायरेक्शन चेंज करतो. म्हणजे दोघंही सेम डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतात. हे सेम डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हलिंग करत असताना पॉइंट डी वर जाऊन ते दोघंही भेटतात. जेव्हा ते पॉइंट डी वर जाऊन भेटतात तेव्हा त्यांना 3 तास वेळ लागतो. तर तुम्हाला या क्वेश्चन मध्ये हमीद आणि जोसेफ या दोघांचा स्पीड फाइंड आउट करायचा आहे. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन फ्रेम करण्यासाठी आपल्याला अशा क्वेश्चन मध्ये जे फाइंड करायचे त्यासाठीच व्हेरिएबल कन्सिडर करायचे. सो लेट अस सी. Let speed of Hamid is equal to x kilometer per hour and speed of Joseph is equal to y kilometer per hour. अशा प्रकारे आपण दोघांचा स्पीड कन्सिडर केला. नाउ वन इम्पॉर्टंट फॉर्म्युला फ्रॉम युअर सायन्स जो की इथं मी लिहितोय. Distance it is equal to speed into time. Speed into time हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. दिस इज फ्रॉम युअर सायन्स. सगळ्यांना माहिती आहे, कॉमन फॉर्म्युला आहे. आता पहा, फर्स्ट कंडिशन प्रमाणे फ्रॉम फर्स्ट कंडिशन what we say here, see AC plus BC that is equal to 30 किलोमीटर. कारण टोटल डिस्टन्स AB हे तुम्हाला 30 किलोमीटर दिलाय, तर डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB and that is equal to 30 किलोमीटर. Therefore distance AC plus distance BC and that is equal to distance AC असं आपण लिहू शकतो.
दॅट मीन्स डिस्टन्स AC अकॉर्डिंग टू हमीद स्पीड किती होती x आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागलाय 1/3 hours. सो स्पीड इंटू टाइम करा डिस्टन्स AC भेटेल. सो x इंटू 1/3. पहा AC डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी x स्पीड आहे आणि टाइम आहे 1/3. सो x इंटू 1/3 दिस इज द डिस्टन्स AC प्लस y इंटू 1/3. व्हॉट इज y? स्पीड ऑफ जोसेफ. आणि त्यानं किती वेळात हे कम्प्लीट केलंय 1/3 hours मध्ये अँड दॅट इज इक्वल टू 30 किलोमीटर. सो हमीदने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स प्लस जोसेफने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स बरोबर टोटल डिस्टन्स AB. अशा प्रकारे आपण हे इक्वेशन फ्रेम केलेलं आहे. समजलंय सर्वांना? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. सी हिअर. आता आपण याला असं लिहू शकतो x/3 प्लस y/3 अँड दॅट इज इक्वल टू 30. So multiply this equation by 3. Multiply by 3. So what happen? X plus y and that is equal to 3 3s are 9, 90. Equation number 1. So in this way we make a first equation here. Now use the second condition. पहा second condition मध्ये काय म्हटलेलं आहे? Both are traveling in the same direction. So they reaches at a D. Both meet together at a D in a time 3 hours. So speed तर दोघांचा सेमच आहे. दोघांचा स्पीड समान आहे मात्र त्यांच्या प्रवासाची दिशा ही समान झालेली आहे. मात्र हमीद जरा गाडी फास्ट चालवत असल्या कारणानं जोसेफला तो डी पॉइंटवर म्हणजे क्रॉस करतो, भेटतो आणि अशा पद्धतीनं AB अंतर आणि BD अंतर दोघांना ट्रॅव्हल करण्यासाठी 3 तास वेळ लागतो. तर आपलं इक्वेशन कसं बनेल पहा. सो व्हेरी फर्स्ट डिस्टन्स AD मायनस डिस्टन्स BD अँड दॅट इज इक्वल टू डिस्टन्स AB हे आपण लिहू शकतो. देन फ्रॉम सेकंड कंडिशन पहा सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला डिस्टन्स AB मायनस डिस्टन्स BD अँड दॅट इज इक्वल टू डिस्टन्स AB. अशा प्रकारे आपण कंडिशन मांडलेली आहे. सो व्हॉट इज डिस्टन्स AB अकॉर्डिंग टू स्पीड इनटू टाइम. तर हमीदचा स्पीड आहे x इनटू टाइम आहे 3 मायनस BD जोसेफचा स्पीड आहे y इनटू 3 अँड AB टोटल डिस्टन्स AB जे आहे दॅट इज 30 आहे. राइट दिस 3x मायनस 3y दॅट इज इक्वल टू 30 डिवाइड by 3. So x minus y that is equal to 10. Equation number 2. So we get the equation 1 as well as equation 2. Now add these two equations. या दोघांना add करा. Add equation 1 and equation 2 sorry. So that is x plus y is equal to 90. X minus y is equal to 10 is addition मध्ये that is 2x is equal to 100. That means x is equal to 100 divided by 2 that is 50. Put this value in the equation 1. Put in equation 1. So that is 50 plus y is equal to 90. So y is equal to 90 minus 50 and that y is equal to 40. So from this finally we write speed of Hamid is equal to 50 kilometer per hour and speed of Joseph that is equal to 40 kilometer per hour. So here we finish with the example. See the example carefully and understand it. It's a very important example for your state board examination. Can be asked for 4 marks. It's a hot question. Thank you.